महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. मात्र मराठवाड्याच्या हिंगोलीच्या वसमत पालिकेची निवडणूक संपूर्ण राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरली. कारण या वसमतमध्ये शिवसेनेनं चक्क राष्ट्रवादीशी युती केलेली आहे आणि शिवसेनेमध्ये एक मोठा घटनाक्रम घडलेला आहे. आपल्यासोबत राज्याचे माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा साहेब आहेत. संपूर्ण आपली हयात शिवसेनेमध्ये गेली. या निवडणुकीमध्ये जो प्रकार घडला तसं कधी घडलं का? एखादा आपला एबी फॉर्म दुसऱ्या पक्षाच्या माणसाकडे देणं हे नेमका प्रकार काय आहे? पहिलं मी थोडं स्पष्ट सांगू इच्छितो, आमची कुठेही राष्ट्रवादीशी युती नाही. आता जो वसमतमध्ये प्रकार घडला, खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाही, राजकारणाच्या आज आम्ही जेव्हापासून राजकारण करतो त्याच्यामध्ये आणि इतरही काळामध्ये जे वसमतमध्ये घडलं काल, की एका पक्षाचा एबी फॉर्म हा दुसरा पक्षाचा आमदार देतो. कारण आपल्या पक्षाचे लोक आहेत ना, तालुका प्रमुख आहे, आमचे पदाधिकारी आहेत, बरोबर आहे, त्यांच्याकडे ते यायला पाहिजे होते. पण ते न येता ते सुद्धा काही एबी फॉर्म आम्हाला ते एबी फॉर्म दिल्यानंतर कळालं की हे 5-6 लोकांना काहीतरी एबी फॉर्म दिले. त्याचे 2 एबी फॉर्म तर अशा लोकांना दिले, त्या लोकांना हे माहीत नाही की कोणत्या चिन्हावरती निवडणूक लढवतात, बरोबर आहे ना. खालची त्यांनी असंही बोलून दाखवलं आहे का तिथल्या उमेदवारांनी, अरे ये निशाणी तो हमारी नाही आहे बोले धनुष्यबाणाची. म्हणजे हे घडलं कसं, का घडलं, हा मूळ मुद्दा आहे. संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही हे सांगा की कोणत्या आमदाराने कोणत्या आमदाराकडे एबी फॉर्म दिला? काय विषयच नाही. आमचा जिल्हा प्रमुख, मी आमदार म्हणून म्हणणार नाही, आमच्या जिल्हा प्रमुखांनी. कोण नाव काय? संतोष बांगर आमचे जिल्हा प्रमुख आहेत, आदरणीय आमदार आहेत आमचे, बरोबर, कळमनुरी तालुक्याचे. काय केलं त्यांनी? आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत एबी फॉर्मची वाट बघितली. जवळजवळ वसमत म्हणजे वसमत नगर परिषदेसाठी 29 उमेदवारांनी अर्ज भरले होते. शिंदे गटात आणि अध्यक्षाचा एक. म्हणजे आमची इतकी तयारी असताना आम्ही शेवटपर्यंत वाट बघत होतो की बाबा आता एबी फॉर्म येतील. पण शेवटपर्यंत एबी फॉर्म आले नाही. नंतर असं कळालं की आमच्या ज्यांनी काही फॉर्म भरले होते त्याच्यापैकी 4-5 कार्यकर्त्यांना त्या आमदारांनी बोलून एबी फॉर्म दिले, 5-6 जण, आणि 2 एबी फॉर्म ते राष्ट्रवादीचेच जे कार्यकर्ते होते एका वार्डमध्ये त्यांना देऊन टाकले. हे आम्हाला नंतर कळालं. आता हे का घडलं, खरं म्हणजे तुम्ही आता तिथं जाऊन आमच्या आमदारांना विचारलं पाहिजे. राष्ट्रवादीचे ते कोणते आमदार आहेत ज्यांच्याकडे एबी फॉर्म? आमचा वसमतचे आमदार राजन वगैरे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे. अजित पवारच्या राष्ट्रवादीकडे. पण तुम्ही मला वाटतं 95ला मंत्री होतात. शिवसेना प्रमुखांनी सर्वसाधारण कार्यकर्त्याला राज्याचं कॅबिनेट मंत्रीपद दिलं. पण आता हे जे घडतंय ते पाहून मनाला वेदना होतात का? हे अतिशय वाईट, कारण आम्ही सर्वसाधारण कार्यकर्ते उभे केलेत आणि सर्वसाधारण कार्यकर्त्यालाच आत्तापर्यंत आमच्या शिवसेनेच्या कार्यकाळात आम्ही मोठं केलं. काही कार्यकर्ते तर इतके मोठे केले आम्ही, जे की काही शेतामध्ये काम करत होते त्यांना आणून अध्यक्ष केलेलं आम्ही त्या काळामध्ये. आणि म्हणून याही वेळेस असे गरीब कार्यकर्ते, जसं आता आमचा एक आहे तो किशोर इथं आहे का, उभा आहे का, किशोर होता ना बसून, ते गरीब कार्यकर्ता आहे, त्याला आम्ही उमेदवारी दिली आणि त्याला 100% आम्ही निवडून आणणार आहोत. असं नाही की वाऱ्यावर सोडलं. म्हणजे अशा कार्यकर्त्यांना उभं करून त्यांना मोठं करण्याचं काम आतापर्यंत आम्ही केलं. नाही, पण ज्या वसमतला शिवसेनेनं कॅबिनेट मंत्री दिला, त्या वसमतमध्ये आता शिवसेनेचं भवितव्य काय पालिका निवडणुकीत? आता भवितव्य हेच आहे की जे काही आता आमचे उमेदवार होते त्यांना एबी फॉर्म मिळाले नाही, म्हणजे ते अपक्ष झाले पर्याय, बरोबर आहे. या अपक्षांना मी परवा शिंदे साहेबांना भेटून आलो, उपमुख्यमंत्र्यांना. हो, शिंदे साहेबांना, जे की आमचे पक्षप्रमुख आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, आजचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना भेटलो. त्यांना ही सगळी हिस्ट्री सांगितली, लेखी दिलं आणि म्हणलं साहेब हे आता असं झाल्यामुळं उद्या आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, कार्यकर्त्याचे फोन आलेत, साहेब असेचे एबी फॉर्म परस्पर कोणाला दुसऱ्या पक्षाला देऊन टाकत असतील तर आम्ही काय पक्षात राहावं की नाही, असं कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. हे मी साहेबाच्या कानावर घातलं. तेव्हा साहेबांनी स्पष्ट सांगितलं, आपले जेवढे लोक उभे आहेत त्या सगळ्यांना शिवसेना पुरस्कृत करून टाका. म्हणून या सगळ्या लोकांना आम्ही शिवसेना पुरस्कृत म्हणून
आता त्यांचं काम करणार. पण वसमतमध्ये यापूर्वी शिवसेनेची जिल्हा परिषदेवर ताकद होती, नगर परिषदेवर ताकद होती. आमदाराने जे शिवसेना आमदार संतोष बांगरांनी आमदार चंद्रकांत नवघरेंना एबी फॉर्म का द्यावेत, काय कारण असेल? बहुतेक त्यांना इथं राष्ट्रवादी वाढवायची असेल आणि शिवसेना संपवायची असेल, हा एकमेव त्यांचा उद्देश असू शकतो. हे गंभीर आहे सगळं. गंभीर म्हणजे आता कुणी छोटा लहान लेकरूसुद्धा ज्याला कळते राजकारण, ती म्हणेल की इतका वाईट प्रकार का घडला वसमतमध्ये, वसमतच्या शिवसैनिकाशी काय द्वेष आहे आमची जिल्हा प्रमुखाचा, हेच लक्षात आलं नाही. आणि म्हणून की ही अतिशय वाईट गोष्ट. मी तर म्हणतो महाराष्ट्राच्या इतिहास असं कधी घडलं नसेल की एका पक्षाचे बी फॉर्म त्या पक्षाचा आमदार दुसऱ्या पक्षाच्या आमदाराला वाटण्यासाठी देतो. हे म्हणजे आता मी तर म्हणतो माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे महाराष्ट्राची, नाही देशाची आणि जगाची, की असं जगात कुठे घडलं, महाराष्ट्रात घडलं, भारतात घडलंय का कधी? तुमच्या हे शिवसेनेत घडलं त्याचं वाईट वाटतंय. नाही, हे शिवसेनेत घडलं, पण इतर कुठल्याही पक्षामध्ये कुठेही असं घडलंय का? कारण तुम्ही सगळीकडे फिरता, तुम्ही या सगळ्या षडयंत्रामध्ये एबी फॉर्मच्या षडयंत्रामध्ये संतोष बांगरांच्या व्यतिरिक्त कोणा वरिष्ठ नेत्यांचा हात असू शकतो? अजिबात नाही, अजिबात नाही. कुणाला याच्यात गोवण्याचा अर्थच म्हणजे हेच नाही, मतलब नाही, काय गरज नाही. त्यांच्याकडे एबी फॉर्म दिले होते ना म्हणजे उमेदवाराला देण्यासाठी, म्हणून वरच्याचा हात असतात वरून दिलेच नसते. बरोबर. आमदार बांगरांपर्यंत एबी फॉर्म पोहोचले, मात्र आमदार बांगरांकडनं वसमतच्या शिवसेनेकडे पोहोचले नाही, थेट राष्ट्रवादीकडे पोहोचले. यस, एकदम बरोबर आहे. राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी अत्यंत धक्कादायक आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणारी ही सगळी माहिती दिलेली आहे. आता आपल्यासोबत मारुती डॉक्टर जयप्रकाश मुंदडा पुन्हा बोलतील, मी त्यांच्याकडे जाईल. मी या मतदारसंघाचा 4दा आमदार होतो, एकदा कॅबिनेट. म्हणजे या मतदारसंघाची इतंभूत माहिती आहे, वसमत शहराची इतंभूत माहिती आहे, कोणत्या गल्लीत कोणता कार्यकर्ता कसा आहे, बरोबर आहे. आणि त्या दृष्टीनं ही आम्ही सगळी फिल्डिंग. पण काही लोकांनी असं काहीतरी सांगितलं की वसमतमध्ये कार्यकर्तेच नाहीत, शिवसेना नाही, शिवसेना संपली काय की इथं योग्य उमेदवार नाही, असं कोणीतरी काहीतरी समज करून दिले, त्याच्यामुळे असं घडलं असं माझं मत आहे. पण इथली जी माहिती आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला आम्हाला आहे ती इतरांना असू शकत नाही ना. केवळ कुणीतरी काही अफवा पसरतंय किंवा सांगतंय, त्या उद्देशानं जर असं केलं असेल तर ही फार गंभीर बाब पक्षाच्या दृष्टीने. पक्ष नक्कीच याच्यावर काही ना काही कारवाई करेल. आपल्यासोबत डॉक्टर मारुती क्यातमवार आहेत. काँग्रेसमधनं त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला. शिवसेनेमध्ये आमदार संतोष बांगरांनी वसमतमध्ये सभा घेतली. डॉक्टर साहेब, वसमतमध्ये सभेच्या दिवशी काय घडलं होतं? आमदार संतोष बांगरांचं एक वक्तव्य देखील चर्चेत होतं, तुमच्याविषयी स्तुती सुमने केली. नाही, नेमकं काय घडलं तेव्हा? तेव्हा असं ठरलं की जेव्हा मी या पक्षामध्ये आलो होतो तेव्हाच आपण ठरलं होतं की नगराध्यक्षाचे उमेदवार डॉक्टर क्यातमवार म्हणून डिक्लेअर केलं होतं, आणि मुंदडा साहेबांनी केलं होतं आणि बांगर साहेबांनी केलं होतं. नाही, पण सगळं उमेदवार म्हणून तुमचं त्या ठिकाणी त्यांनी नाव घोषित केलं, स्टेजवरनं बोलले, पण हे नंतर अचानक काय घडलं तेच कळायला मार्ग नाही ना. की अचानक जे घडलं ना की त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही, परंतु आमचं नाव कटलं आणि नगराध्यक्षाचे पदाचे उमेदवार त्यांनी तिकडे युती केली म्हणून कळालं आम्हाला. पण एबी फॉर्म शिवसेनेकडे न येता राष्ट्रवादीच्या आमदाराकडे गेलं, हे कधी कळालं तुम्हाला? ऑन द स्पॉट, म्हणजे एक दिवस अगोदर कळालं. धक्का बसला का? धक्का बसला. त्याच्यानंतर मग आम्हाला धक्का बसला, कारण एक तर मी पूर्ण तयारी 4 महिन्यापासून करत आहे की नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून. कालांतराने महिलाला गेल्यामुळे माझी मिसेस सविता क्यातमवार ही नगराध्यक्षाचे उमेदवार, अशी आम्हाला अपेक्षा होती की आम्हाला तिकडून बी फॉर्म मिळेल, पण मिळाला नाही. पण आता तुम्ही कंबर कसली? हो, आता अपक्ष म्हणून आम्ही राहणार. संतोष बांगरांनी अचानक तुम्हाला धोका का द्यावा? त्याचं कारण मला माहीत नाही. काही शोधलं का रे? नाही, काही शोध घेण्याचा प्रयत्न केला, आम्हाला कळालं नाही. आपल्याला राजकारणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर मारुती क्यातमवार आहात, तुम्ही आता अपक्ष नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहात. शिवसेनेनं त्यांना उमेदवारी जाहीर केल्याचं सांगितलं होतं, अचानक काय घडलं, काही माहिती आहे? नाही, मला एवढं काही कल्पना नाही आहे. एक संतोष बांगरांची सभा झाली होती, त्या सभेतले काही भाषण वगैरे आठवते? हो, ते बोलले होते की काय म्हटले होते? इथून जर
30 नगरसेवक उभं राहत असतील आणि नगराध्यक्षपदाचा जर तुमचा उमेदवार असेल तर आपण स्वबळावर लढू असं बोलले होते. तर आता वसमत शहरामधनं तुम्ही नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहात. कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुम्ही मतदारांपुढे घेऊन चाललात? सर्वसाधारण कचरा व्यवस्थापन हा तर सगळ्यांच्या समोर आहे. पण मी 2-3 दिवस फिरल्यानंतर माझ्या अशा लक्षात आलं की नवीन वस्त्या झालेल्या आहेत त्यांना नॉर्मली कुठल्याच कॉमन सुविधा नाही आहेत. ड्रेनेज नाही आहे, नळ नाही आहे, काहीच नाही आहेत. तर त्या मला करावं लागतील समजा त्यांना सोयी देण्यासाठी. आणि महिलांसाठी म्हणलं तर बचत गटाचे वगैरे प्रोजेक्ट सुरू करता येतील महिलांसाठी. एक महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. शहरातली महिलांची सुरक्षा आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढल्यात, त्यासाठी काही विजन आहे का? हा, एक महिला कमिटी आपण करू शकतो आणि त्याच्यामध्ये काही 10-11 लेडीज जशा ठरवून त्यांच्यावर आपण सोपवू शकतो की काही ज्यांना प्रॉब्लेम असेल, त्यात वकील असतील काही समजा, काही डॉक्टर्स असतील लेडीज, तर त्यांना ते प्रॉब्लेम सांगू शकतात. महिला सुरक्षेवर भर महिला सुरक्षेवर भर राहू शकतो आपला. तर ह्या आता शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाच्या. त्यांनी महिला सुरक्षेवरती येणाऱ्या काळामध्ये भर देऊ असं सांगितलेलं आहे. मात्र राज्याचे माजी सहकार मंत्री आणि कॅबिनेट मंत्री ज्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एका शब्दावरती मंत्री केलं, त्या डॉक्टर जयप्रकाश मुंदडांना अंधारात ठेवून शिवसेना आमदार संतोष बांगरांनी राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत नवघरेंना AB फॉर्म दिले आणि चंद्रकांत नवघरेंनी शिवसेनेच्या काही उमेदवारांना हे AB फॉर्मचं वाटप केलं. वसमतमध्ये एकूण 30 प्रभागांमध्ये शिवसेनेचे केवळ 5 ते 6 उमेदवार उभे आहेत. एवढंच नव्हे तर शिवसेनेचा नगराध्यक्षपदासाठी देखील उमेदवार वसमत पालिकेच्या रिंगणामध्ये नाही आणि त्यामुळं एकच राज्यामध्ये खळबळ उडालेली आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपचं शीतयुद्ध सुरू असताना हिंगोलीमध्ये चक्क शिवसेनेचे AB फॉर्म आमदार चंद्रकांत नवघरेंच्या खिशामध्ये असल्यानं पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. आता या राजकारणाच्या या प्रकरणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली.